शासकीय निधी खेचून आणण्याबरोबरच सरपंचांमध्ये प्रामाणिक नेतृत्व गुणामुळे गावचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते असं प्रतिपादन शिवम प्रतिष्ठानचे अध्यक्ष इंद्रजित देशमुख यांनी केलं। गावच्या विकासासाठी लोकसहभागही महत्त्वाचा आहे असंही त्यांनी नमूद केलंय। भुदरगड तालुका सरपंच संघटनेच्या मेळाव्यात ते बोलत होते। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत भुदरगड तालुक्यातील सरपंच संघटनेच्या वतीनं शिवम प्रतिष्ठानचे अध्यक्ष इंद्रजित देशमुख यांचं व्याख्यान आयोजित केलं होतं। आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण विषयक मार्गदर्शन आणि पदाधिकारी मेळावा या निमित्त पार पडला। गावचा विकास हा केवळ निधीवर होत नाही तर सरपंचांच्या प्रामाणिक नेतृत्वावर अवलंबून असतो। गावात एकासाठी सर्व आणि सर्वांसाठी एक ही भावना जपली पाहिजे। स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण या क्षेत्रासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे। ग्रामपंचायतींनी सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम हाती घेणं आवश्यक आहे असं इंद्रजित देशमुख यांनी नमूद केलं। पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड यांनी पर्यावरण संवर्धनाचं महत्त्व सांगितलं। कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्या रेश्मा देसाई, पंचायत समिती सदस्या रुपाली कुरळे, सुवर्णा ढेंगे, तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रकाश वासकर, रामदास देसाई, अरुण देसाई, राजनंदिनी पाटील, बाळासाहेब जाधव, शुभांगी जाधव, सुनीता पाटील, राजेंद्र देसाई, मारुती भराडे, विनोद कांबळे, ऋषिकेश पाटील यांच्यासह तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवक उपस्थित होते।